हॅलो हॅलो चला अष्टविनायक तळदेव संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि अमरजोत मायनी संघ आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठायची. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना यजमान संघ तळदेव आणि होम ग्राउंड अमरजोत क्रिकेट संघ मायनी अशी लढत चालली आहे. मैदानाच्या आत सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. दुसरा सामना होईल जय दुर्गा अक्कलपे आणि अमरदीप दौली बंटी असा सामना होईल. आता जो सामना झाला कारगाव विपक्ष तळदेव बी संघ विजय झालाय. हा बी संघ शुभम आपण प्लेयर सगळं बाहेर जायचंय. बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. फक्त लिहिणारा एक जण इथे बाकी सगळं प्लेयर आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. हा आमचे मित्र केतन जाधव ओलवन यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. बरंच योगदान असतं त्यांचं आमच्यासाठी. केतन जाधव चला सलामीवर मैदानाच्या आतमध्ये जाते आकाश आणि किरण अशी सलामीवर मैदानाच्या आत टाळ्यांच्या गजरामध्ये अमरजोत मायनी संघाची होम ग्राउंड वरती खेळत असताना यजमान संघ तळदेव क्षेत्ररक्षणची पाहणी करतायत अष्टविनायक तळदेव संघ. दुसऱ्या फेरीतील 3 षटकाचे सामने असतील हे सर्व संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. वेळेअभावी आपल्याला सामने लवकर पार पाडायचे आहेत. 18 चेंडूचा खेळ असेल. 18 चेंडू मध्ये 40 ते 45 धावा गोळा कराव्या लागतील मायनी संघाला, कारण तितक्या ताकदीचा संघ अष्टविनायक तळदेव संघ आहे. राजा आराव संघासोबत लढत करताना 50 धावा चेस केल्या होत्या तळदेव संघानं. एक मोठी लढत पाहायला मिळेल मैदानाच्या आत. चला सामना चालू करायचा आहे. संजय जाधव खूप वेळ घेताय. आपण यजमान संघात आपण टाइम घेताय. 3 षटकाचा सामना असेल. गोलंदाज निघेल नितीन जाधव, अनुभवी गोलंदाज, एक जुना जाणता खेळाडू, बऱ्याच वर्षाचा अनुभव पाठीशी. डावखुरी हाताचा गोलंदाज नितीन जाधव मालदेवेंकडून. स्ट्राइक एंड वरती खेळतोय आकाश, नॉन स्ट्राइक एंड वरती खेळतोय किरण पवार आणि गोलिंग वरती सज्ज झालाय मालदेव यांकडून नितीन जाधव. डावकरी हाताचा गोलंदाज. 3 षटकाचा सामना. 18 चेंडूचा खेळ करायचा आहे. मैदानाच्या धावा गोळा करावे लागतील. पंतांचा ग्रीन सिग्नल येतोय राजा पाटील सर आणि रमेश अकवल सर. मालदेव यांकडून नितीन जाधव निघतोय पंतांच्या डाव्या बाजूने आकाश पवार साठी. कशा पद्धतीने फलंदाजी करणार आकाश पवार, किरण पवार. गोलंदाज निघतोय नितीन जाधव. नितीन जाधव टू आकाश. फुल टच चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव मिळते. संघाच्या अकाउंटला सुरुवात होते. संघाच्या अकाउंटला सुरुवात करत असताना आकाश पवार एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवरती किरण पवार. दोन्ही फलंदाजांना चमत्कार करावा लागेल मैदानाच्या आत. पुन्हा एकदा नितीन जाधव टू किरण. गोलंदाज निघतोय मालदेव यांकडून नितीन जाधव पंतांच्या डाव्या बाजूने. फुल टच चेंडू. सन्मान दिलाय चेंडूला. चेंडूला भिरकावलाय नदी किनारी. चेंडू जाईल कार्पेट पद्धतीने निघून सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. 4 धावेनी संघाची धावसंख्या वाढते. अमरजोत मायनी संघाची 5 अशी धावसंख्या. मी पहिलेच म्हटलं होतं हाणामारी करावी लागेल. 3 षटकाचा सामना आहे. 40 ते 45 धावा गोळा कराव्या लागतील, कारण तितक्याच ताकदीचा संघ अष्टविनायक तळदेव संघ आहे. 50 धावा पहिल्या मॅचला चेस केल्या होत्या आकाश जाधवनं. वैयक्तिक 30 धावा खेळला होता आकाश जाधव. पुन्हा एकदा निघतोय नितीन जाधव. किरण पवार. स्ट्राइक एंड वरती किरण पवार. गोलंदाज नितीन जाधव पंतांच्या डाव्या बाजूने. सुंदर सन्मान दिलाय चेंडूला. प्लेस केले
एक धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावा लागेल. 6 धावा धाव फलकावरती. आकाश पवार येतोय स्ट्राइक एंड वरती. गोलंदाज नितीन जाधव, बऱ्याच वर्षाचा अनुभव या खेळाडूच्या पाठीमाग. जवळजवळ 20 ते 25 पावलांचा रनअप घेऊन निघतोय मालदेव एंड कडून नितीन जाधव. नितीन जाधव टू आकाश पवार. रिवर्स अटेम्प्ट केलाय, सक्सेस झालाय. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सुंदर फटका. रिवर्स अटेम्प्ट केलाय, सक्सेस केस झालाय आकाश पवारच्या बॅट मधून. चेंडूला धाडलं सीमारेषा पलीकडे. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते 10 या अंकावरती. पहिलं षटक चालू आहे प्रगती पथावर. नितीन जाधव हाणामारी करतायत अमरजित मायनी संघाचे खेळाडू आकाश आणि किरण. 10 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा नितीन जाधव निघतोय मालदेव एंड कडून. आकाश पवार स्ट्राइक एंड वरती पाहतोय. सुंदर गोलंदाजी. यारकर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू निर्धाव जातोय. चेंडू विसावतोय. यष्टिरक्षक संजय जाधवच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते नितीन जाधवच्या माध्यमातून. 10 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. पुन्हा एकदा नितीन जाधव पंचांच्या डाव्या बाजूनं. आकाश पवार. सुंदर फटका. गली दिशेने चेंडू टाकलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. अविनाश जाधवच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव फलकावरती धावा लागल्यात. पहिलं षटक संपलंय. 6 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्यात 11 धावा. उर्वरित 12 चेंडूचा खेळ करायचा आहे. अमरज्योत मायनी संघाला धावा गोळा कराव्या लागतील. हाणामारी करावी लागेल. ह्यानंतर एक मोठी बिग फाईट मॅच पाहायला मिळेल आपल्याला. जय दुर्गा कल्पे विपक्ष अमरदीप धवली बंटी असा हा सामना होईल. नवीन गोलंदाज येतोय विवेक जाधव. स्ट्राइक एंड वरती आकाश. नॉन स्ट्राइक वरती किरण पवार. बॉलिंग मारती सज्ज झालाय मालदेव एंड कडून विवेक जाधव. पंतांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीसाठी निघालाय. स्टेन बोर्ड. पुन्हा एकदा आकाश पवार टू विवेक. धावायला सुरुवात करतोय. फुलटा चेंडू. चेंडूला भिरकवले गल्ली दिशेने. चेंडू जाईल निघून सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. 4 धावेनी संघाची धावसंख्या वाढते 15 या अंकावरती. 15 धावा धाव फलकावरती. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. आकाश आणि किरण पवार बंधूची जोडी मैदानाच्या आत कशा पद्धतीने खेळ करणार. 3 षटकाचा सामना असेल. कशा पद्धतीने धावा गोळा करणार. पुन्हा एकदा निघतोय विवेक जाधव. आकाश पवार. सुंदर फटका. रिवर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षण येतोय झेल खाली. मला वाटते भाई क्षेत्ररक्षण पाहतोय मी. झेल सोडतोय. फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात पहिला आदरा बसतोय मायनी संघाला. आकाश पवारील माघारी. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला भाईच्या माध्यमातून. 2 धावेनी संघाची धावसंख्या वाढते ती 17 या अंकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय अमर पवार. या दोन्ही फलंदाजांना मैदानामध्ये थांबावं लागेल. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. अमर पवार नॉन स्ट्राइक एंड वरती पहिला आदरा बसला. आकाश पवार. मोठा मासा गळाला लागला अष्टविनायक तळदेव संघाला. आकाश पवारच्या माध्यमातून 17 धावा धाव फलकावरती. किरण पवार, अमर पवार. गोलंदाज विवेक जाधव. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडूचा सांगता होतोय.
पुन्हा एकदा किरण, गोलंदाज विवेक जाधव निघतोय, फलंदाज बाद होतोय, दुसरा आदरा बसतोय अमरजित मायनी संघाला. किरण पवार येईल बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय प्रथमेश मालुसरे. हा एक हायटर फलंदाज. या फलंदाजाला चमत्कार दाखवावा लागेल मैदानाच्या आत. आपली बॅट तापवावी लागेल, बॅट तापवावी लागेल मैदानाच्या आत. षटकार चौकार ठोकावे लागतील. प्रथमेश मालुसरेला धावांचा डोंगर उभा करावा लागेल. जर संघाला विजय करायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील. दोन महत्वाचे मोहरे टिपले, दोन मासं गळाला लागलं अष्टविनायक तळदेव संघाला. किरण पवार, आकाश पवार. नवीन फलंदाज प्रथमेश मालुसरेला पाहतोय मैदानाच्या आत. स्ट्राईक एंड वरती प्रथमेश मालुसरे, नॉन स्ट्राईक एंड वरती अमर पवार. गोलंदाज निघतोय मालदेव एंड कडून विवेक जाधव. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज निघणार. चला टाइमपास करू नका अष्टविनायक तळदेव संघ. पुन्हा एकदा प्रथमेश टू विवेक. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय विष्णूच्या माध्यमातून. खराब चेंडू उजवीष्टी सोडून जातोय. पंच पनिशमेंट करतायत. अवंतर धाव मिळते. 1+1 अशा 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 2 विकेटच्या पतनानंतर 19 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंड वरती अमर, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रथमेश मालुसरे. गोलंदाज निघतोय विवेक जाधव अमर पवार साठी. सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू विसावतोय नितीन जाधव एस्ट्रकच्या हातामध्ये. अमरला चेंडू काय समजला नाही. मला वाटतं शेवटचा चेंडू असावा, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असावा. एक मोठा फटका, एक मोठा फटका काम करून जाईल. खराब चेंडू डावी एसटी सोडून जातोय. पंच पनिशमेंट करतायत. अवंतर धाव मिळते. 20 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पुन्हा एकदा अमर पवार. एक मोठा फटका आला तर नक्कीच मॅचचं चित्र बदलेल. धावांचा डोंगर उभा राहील. पुन्हा एकदा विवेक जाधव निघतोय अमर पवार साठी. सुंदर गोलंदाजी केली होती. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकांतीन संघाची धाव संख्या होते अमरजित मायनी संघाची 2 विकेटच्या पतनानंतर 21 धावा. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आत धावांचा डोंगर उभा करावा लागेल. 6 चेंडू मध्ये मोठ्या धावा गोळा कराव्या लागतील. धावांचा डोंगर उभा करावा लागेल प्रथमेशला आणि अमरला. 3 षटकाचा सामना आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 6 चेंडू मागे किती धावा गोळा करणार दोन्ही फलंदाज प्रथमेश मालुसरे अमर पवार. पाहायचा आहे मैदानाच्या आत. स्ट्राईक एंड वरती अमर पवार, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रथमेश मालुसरे. गोलिंग मार्ग वरती सज्ज झालाय. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेण्यासाठी गोलंदाज आलाय कर्णधार आकाश जाधव मालदेव यांकडून. कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आकाश जाधव, रोख लावणार काय आपल्या संघासाठी, का फलंदाज हवी ठरतोय का गोलंदाज हवी ठरतोय पाहायचं आहे. येणाऱ्या 6 चेंडू मागे ही कळेल. फलंदाज हवी ठरतोय का गोलंदाज हवी ठरतोय पाहायचं आहे. आकाश टू अमर. चेंडूला भिरकावलंय गल्ली दिशेने. महेंद्र जाधव चेंडू मागे धावतोय. चेंडू अडकतोय काहीशा कारणास्तव. 3 धावा पळून काढतायत. 3 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 24 या अंकावरती. आता स्ट्राईकला आलाय फलंदाज प्रथमेश मालुसरे. नक्कीच या फलंदाजावरती लक्ष असेल. सर्वांचं लक्ष लागलं असेल या फलंदाजावरती. प्रथमेश मालुसरे स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती अमर पवार. गोलिंग मार्ग वरती सज्ज झालाय मालदेव एंड कडून. पंतांच्या डाव्या बाजूने निघणार आकाश जाधव. स्वतः कर्णधार आहे. चेंडू सोपवलाय संजय जाधव ना आकाश जाधवच्या हातामध्ये. 24 धावा
2 विकेटचं पतन. पुन्हा एकदा आकाश टू प्रथमेश. फुल टच चेंडू, चेंडूला भिरकावले आणि फलंदाज बाद होतोय. सुंदर झेल पकडलाय प्रथमेश मालुसरे. बॅक टू पविलियन. सुंदर झेल पकडला होता भाई. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय अनिकेत पवार. लक्ष होतं या फलंदाजावरती. सर्वांना माहिती होतं की हा फलंदाज नक्कीच 1-2 षटकार मारू शकतो, पण नक्कीच या फलंदाजाला जाळं रचलं होतं अष्टविनायक तळदेव संघानं. आकाश जाधवनं जाळं रचलं होतं. जाळ्यात फसला मासा, गळाला लागला. तिसरा आदरा बसला. प्रथमेश मालुसरे बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज अनिकेत पवार. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आकाश जाधवच्या माध्यमातून. 24 धावा धावफलकावरती अनिकेत पवार. कशा पद्धतीने फलंदाजी करणार पाहायचाय. गोलंदाज निघतोय आकाश जाधव टू अनिकेत. शॉर्टपिच चेंडू आहे. चेंडूला भिरकावलाय. सुमित जाधव येतोय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी षटकार. 6 धाव्यांसाठी षटकार. मी पहिल्याच म्हटलं होतं फलंदाजांना ग्राउंड पिचवर थांबावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. साधा सोपा झेल होता निलेजी जाधव. साधा सोपा झेल होता. अगोदरच्या मॅचला सुद्धा या खेळाडूनं झेल सोडला होता, म्हणून 47 धावा ठोकल्या होत्या राजा आराव संघानं. नक्कीच 6 धावेने संघाची धावसंख्या वाढते 30 या अंकावरती. 3 विकेटचं पतन, 30 धावा. पुन्हा एकदा आकाश जाधव तो अनिकेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर निर्धाव चेंडू. मला वाटते नक्कीच या 6 धावा डोक्याशी ठरू शकतात. सुमित जाधव लक्ष असेल सुमित जाधव वरती. संघाचं लक्ष असेल. सुंदर फटका चेंडू हवेमध्ये आहे. भाई येतोय झेल खाली. झेल होते का पायाचा आहे. झेल सोडतोय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. बत्तीस धावा फलकावरती. नवीन फलंदाज जातोय सूरज उर्फ भाऊ. 32 धावा फलकावरती. नक्कीच 32. 4 विकेटचं पतन झालंय. शेवटचा चेंडू असावा. या चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल. भाऊ सूरज जाधव. सुंदर गोलंदाजी केली आकाश जाधवच्या माध्यमातून. स्वतः कर्णधार आहे. चेंडू सोपवला संजय जाधवनं आकाश जाधवच्या हातामध्ये. यारकर पद्धतीचा चेंडू होता. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव. फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. 33 धावा डबल तिरी धावफलकावरती. 34 धाव्यांचं आव्हान. 18 चेंडू आणि 34 धावा विजयासाठी श्री अष्टविनायक तळदेव संघाला. कशा पद्धतीने चेसिंग करणार 34 धावा अष्टविनायक तळदेव संघ. चला जय दुर्गा अकल्पे संघ आणि अमरदीप धवली संघ आपण नाणेफेकीसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. दोन्ही संघनायक इथं उपस्थित आहेत. दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघाला सुद्धा शुभेच्छा देतो. अमरदीप धवली संघ आणि जय दुर्गा अक्कलपे संघ. रामचंद्र यशवंत कदम माजी अध्यक्ष, आपणास विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. रामचंद्र कदम साहेबांना विनंती आपण नाणेफेक करायचं आहे. जय दुर्गा अक्कलपे आणि प्रेम. जय दुर्गा अक्कलपे विपक्ष अमरदीप धवली बंटी असा हा सामना आहे. चला 18 चेंडू मागे 34 धावा गोळा करायचे आहेत. अमरज्योत मायनी संघाला कशा पद्धतीनं गोलंदाजी करणार अमरज्योत मायनी संघ, तसेच कशी फलंदाजी करणार अष्टविनायक तळदेव संघ. जय दुर्गा अक्कलपे संघ नाणेफेक झालाय. आपला लगेच निर्णय कळवायचा आहे. जर क्षेत्ररक्षण लगेच सामना झाला तर लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. अष्टविनायक तळदेव संघ आपण फलंदाज पाठवायचे.
18 चेंडूचा खेळ आहे. 34 धावा गोळा करायचे आहेत विजयासाठी. यजमान संघ खेळतोय एका बाजूला होम ग्राउंड वरती खेळतोय अमरजोत मायनी संघ आणि एक यजमान संघ तळदेव. असा सामना आहे. शेजारी शेजारी लढत चालले. तळदेव विपक्ष मायनी अशी लढत पाहायला मिळेल. गोलंदाजी निवृत्ती पवार. अमरजोत मायनी संघाकडून फर्स्ट बॉलर पाहायला मिळेल निवृत्ती पवारला. डावखुरी हाताचा गोलंदाज आहे निवृत्ती पवार. चला सलामीवीर जाऊ द्या संजय जाधव. संजय जाधव सलामीवीर पाठवा मैदानात. स्ट्राइक एंड वरती जाणार कोण, नॉन स्ट्राइक एंड वरती जाणार कोण पाहायचं आहे. चला जाऊ द्या फलंदाज संजय जाधव. धावत जायचं आहे. सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरामध्ये अष्टविनायक तळदेव संघाची. संजय जाधव एक जुना जाणता खेळाडू, बऱ्याच वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आणि एक नौका फलंदाज आकाश जाधवला पाहतोय. तळदेव संघाला विनंती असेल की आपण एक साईडला बसायचं आहे प्लीज. सुमित स्ट्राइक एंड वरती पाहतोय आपण आकाश जाधवला. नॉन स्ट्राइक एंड वरती पाहतोय संजय जाधव. बॉलिंग मार्गवरती मालदेव यांकडून गोलंदाज निघतोय निवृत्ती पवार. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज पाहतोय आपण निवृत्ती पवार. 34 धावेंचं आव्हान आहे. छोटस आव्हान आहे. 18 चेंडू मागे 34 धावा गोळा करायच्या आहेत. मंगाच्या अगोदरच्या मॅचला ह्याच खेळाडूनं 12 चेंडू मागे 30 धावा ठोकल्या होत्या राजा आराव संघासमोर. 50 धावेंचं आव्हान ठेवलं होतं. गोलंदाज निघतोय निवृत्ती पवार. आकाश जाधव सुंदर फटका. कार्पेट पद्धतीने चेंडू काढलाय. चेंडू निघून गेलाय कार्पेट पद्धतीने सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. वैयक्तिक खातं खोलतोय आकाश जाधव. संघाचं खातं खोलतोय 4 धावेनं. 4 धावेनं संघाच्या अकाउंटला सुरुवात होते. मी पहिलंच म्हटलं होतं हा फलंदाज अगोदरच्या मॅचला 12 चेंडू मागे 30 धावा ठोकल्या होत्या राजा आराव संघासमोर. तोच फलंदाज स्ट्राइक एंड वरती खेळतोय आकाश जाधव. नॉन स्ट्राइक एंड वरती खेळतोय संजय जाधव. बॉलिंग वरती सज्ज झालाय. डावखुरी हाताचा गोलंदाज मालदेव यांकडून निवृत्ती पवार. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी निघतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावेंसाठी ठोकलाय षटकार. आल्या 10 धावा 10 फलकावरती. 2 चेंडू मागे 10 धावा. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. आकाश जाधव सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आकाश जाधवच्या माध्यमातून. पुन्हा एकदा निवृत्ती पवार. 34 धावेंचं लक्ष्य आहे. 34 धावेंचं लक्ष्य आहे. अष्टविनायक तळदेव संघाला विजयासाठी 34 धावा गोळा करायच्या आहेत. पुन्हा एकदा निवृत्ती पवार आकाश जाधव साठी. सुंदर गोलंदाजी केली होती. निर्धाव चेंडू टाकला होता. बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 11 धावा 10 फलकावरती. आता स्ट्राईकला येते एक अनुभवी फलंदाज संजय जाधव. हा एक फलंदाज हायटर आहे. या एक फलंदाच्या भात्यामध्ये मोठे मोठे फटके मारण्यामध्ये हा माहेर आहे संजय जाधव. पुन्हा एकदा निवृत्ती पवार तो संजय जाधव. चेंडू हवेमध्ये. स्वतः यष्टरक्षक अमर पवार झेल खाली आणि पहिला आदरा बसतोय. संजय जाधव विल बॅक टू पविलियन. मोठा मासा गळाला लागलाय अमरजित मायनी संघाला. संजय जाधव हल. नवीन फलंदाज मैदानामध्ये सुमित जाधवला पाहतोय. पहिला आदरा बसलाय संजय जाधव. पुन्हा एकदा
सुमित जाधव निघतोय स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक वरती आकाश जाधव. गोलंदाज निघतोय मालदेव यांकडून. निवृत्ती पवार. निवृत्ती टू फुलटा चेंडू कार्पेट मध्ये चेंडू खेचलाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. हॅलो. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव सुरेंद्रजी जाधव आणि कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष गोविंद मामा जाधव आणि दोस्ती स्पोर्ट संघाचे संघमालक विजू शेठ जाधव यांनी शुभेच्छा दिल्यात आहे सर्व संघांसाठी. तसेच आयोजन अष्टविनायक तळदेव संघासाठी त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात आहे. कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव सुरेंद्र मामा जाधव, कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष गोविंद मामा जाधव आणि दोस्ती स्पोर्ट संघाचे संघमालक विजू शेठ जाधव यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात आहे. सर्व संघांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यांच्या माध्यमातून. पहिलं षटक हाताळलं निवृत्ती पवारनं. धावा खर्च केल्या 13 धावा. धाव बळकावरती धावा लागल्या 13. हा अमरजीत क्रिकेट संघ मायनी चे संस्थापक एक जुने जाणते खेळाडू आमचे बंधू अनिलजी पवार यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आहे. हा ना तळदेव गावचे ते जाव आहेत ते स्वतः महेंद्र जाधव म्हणतात आमच्या भाऊजींना वरती बोलवा. नक्कीच अनिलजी पवार साहेबांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. स्ट्राईक एंड वरती खेळतोय आकाश. नॉन स्ट्राईक वरती खेळतोय सुमित. बॉलिंग बार वरती सज्ज झालाय अमर पवार. पाहायचाय 13 धावा 10 पलकावरती लागलाय. 7 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आत. कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. सुंदर फटका. चेंडू हवेमध्ये आहे. काय होते पाहताय. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. चार धावेनी संघाची धावसंख्या वाढते 17 या अंकावरती. 34 धावेंचं आव्हान आहे. 17 धावा 10 फलकावरती. एका विकेटचं पतन झालंय. संजय जाधव बॅक टू पवेलियन आलाय. गोलंदाज निघतोय अमर पवार. स्ट्राईक एंड वरती आकाश. कशा पद्धतीनं गोलंदाजी करणार अमर पवार. सुंदर फटका. चेंडू जातोय कार्पेट पद्धतीनं निघून गेलाय. चेंडू पुन्हा एकदा 4 धाव्यांसाठी चौकार. 4 धावेंनी संघाची धावसंख्या होते 21 या अंकावरती. एका विकेटचं पतन. 2 चेंडू मागे 2 चौकार ठोकलेत आकाश जाधवनं. मी पहिलंच म्हटलं होतं हाईट फलंदाज आहे. अगोदरच्या मॅचला याच फलंदाजानं 12 चेंडू मागे 30 धावा ठोकल्या होत्या. तोच फलंदाज मैदानामध्ये उभा आहे आकाश जाधव. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा निघतोय अमर पवार. सुंदर फटका. कार्पेट पद्धतीनं चेंडू खेचला. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा कंप्लीट होत आहे. 2 धावेनी संघाची धावसंख्या वाढते ती 23 या अंकावरती. तेवीस धावा 10 फलकावरती. अजूनही 11 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. सुंदर मॅच पाहायला मिळाली मैदानाच्या आत. यजमान संघ तळदेव आणि होम ग्राउंड वरती खेळतोय अमरजीत मायनी संघ. सुंदर प्लेसमेंट. सन्मान दिलाय चेंडूला. आकाश पवार चेंडूची उचल करणार. फेकी करणार. तोपर्यंत 1 धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागते. 1 विकेटच्या पतनानंतर 24 धावा. 24 धावा 10 फलकावरती. स्ट्राईक एंड वरती सुमित जाधवला पाहतोय.
लावड अपील केले, अपील ठेटाळले पंचांनी. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण निवृत्ती पवार चेंडू उचलणार, फेकणार. 2 धावा पूर्ण होत आहेत. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावसंख्या होते 26 या अंकावरती. 26 धावा धावफलकावरती लागल्यात आहे. लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत 26 ह्या अंकावरती. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते अष्टविनायक तळदेव संघाकडून. सुमित आणि आकाश. सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडूची सांगता झाले. उर्वरित 6 चेंडू मागे. सहा चेंडू मागे 8 धावांची गरज आहे विजयासाठी. 6 चेंडू आणि 8 धावा विजयासाठी अष्टविनायक तळदेव संघाला. कशा पद्धतीनं फलंदाजी करणार तळदेव संघ, कशा पद्धतीनं गोलंदाजी करणार अमरज्योत मायनी संघ. सहा चेंडू 8 धावांची गरज आहे विजयासाठी. आयोजन नियोजन पाहतोय आपण श्री अष्टविनायक क्रिकेट संघ तळदेव, अष्टविनायक चषक 2024. आजचा दिवस पहिला वार शुक्रवार. आजच्या दिवसामध्ये लढत चालू झाले. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना लढत चालू आहे अमरज्योत मायनी विपक्ष अष्टविनायक तळदेव. दुसरा सामना होईल जयदुर्गा अक्कलपे विपक्ष अमरदीप दौली बंटी असा हा सामना होईल. 6 चेंडू मागे 8 धावांची गरज. आयोजनला शुभेच्छा आल्यात आहे कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष गोविंदजी जाधव साहेब, तसेच दोस्ती स्पोर्ट संघाचे संघमालक जितू भाऊ जाधव आणि कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव सुरेंद्रजी जाधव साहेबांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात आहे आयोजनला. पूर्ण खेळाडूंना त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज येतोय अनिकेत पवार. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 धावांची गरज आहे. 8 धावा 6 चेंडू 6 चेंडू 8 धावा कशा पद्धतीनं गोळा करणार. स्ट्राईक एंडवरती आकाश जाधव खेळतोय. गोलंदाज निघतोय अनिकेत मालदेव कडून. सुंदर 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 गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू ची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती 26 या अंकावरती. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे विजयासाठी. 5 चेंडू 8 धावा 8 धावा 5 चेंडू कशा पद्धतीनं गोलंदाजी करणार अनिकेत पवार, कशा पद्धतीनं फलंदाजी करणार आकाश जाधव पाहायचा आहे. मैदानाच्या आत सामना चालू आहे. अष्टविनायक तळदेव विपक्ष अमरज्योत मायनी. पुन्हा एकदा अनिकेत पवार निघतोय आकाश जाधव. फुलटा चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये फलद्र मध्ये अनिकेत पवार आहे. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल काय खराब थ्रो फेकी पाहायला मिळते निवृत्ती पवारच्या माध्यमातून. नक्कीच जर बॅकअपला नसता आलं तर चेंडू मला वाटते सीमारेषा पलीकडे गेला असता 4 धावांसाठी 22च्या स्वरूपात. खराब क्षेत्ररक्षण अतिघाई संकटात नाही अशी परिस्थिती झाली आता या मॅचला पाहायला मिळते अमरज्योत मायनी संघाकडून. पुन्हा एकदा अनिकेत, तो आकाश. हाय व्होल्टेज मॅच आहे. नक्कीच ज्या खेळाडूला बीपीचा त्रास असेल त्यांनी ही मॅच पाहू नका, कारण का हाय व्होल्टेज मॅच चालू आहे मैदानाच्या आत. मायनी विपक्ष तळदेव. बॅट कट आहे. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय अमर पवारनं. फलंदाज बाद होतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 29 धावा. उर्वरित 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे विजयासाठी. दोन्ही संघाकडे मॅच 1% असेल. दोन्ही संघाकडे मॅच 1% असेल.
एका चेंडूचा सुद्धा खेळ आहे आणि एका चेंडूवरती जर षटकार आला तर नक्कीच तळदेव संघ विजय होऊ शकतो. ह्याच चेंडूवरती मॅच आहे. कशा पद्धतीने खेळणार आकाश जाधव. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थोडं पुन्हा एकदा निघतोय अनिकेत पवार. पंचांच्या डाव्या बाजूनं रमेश डाकवल सर पाहतोय आपण. मेन पंच आणि लेग पंच पाहतोय राजा पाटील सर. पुन्हा एकदा आकाश टू अनिकेत. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू 5 धावा. नक्कीच ज्या खेळाडूला बीपी त्रास किंवा कसला त्रास असेल त्या खेळाडूने मॅच पाहू नये. हाय व्होल्टेज मॅच चालले मैदानाच्या आत. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आत. अष्टविनायक तळदेव विपक्ष अमरज्योत मायनी. 2 चेंडू 5 धाव्यांची गरज. पुन्हा निघतोय अनिकेत पवार. फुलटा चेंडू दिलाय. चेंडूला भिरकावलाय. चेंडू जाणार निघून. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. सुंदर फेकी सुद्धा केले सूरज उर्फ भाऊच्या माध्यमातून. 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. धाव संख्या धावफलकावरती लागल्यात आहे 32 धावा. 31 धावा धावफलकावरती. 3 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा 1 चेंडू. नक्कीच मॅच पाहायला मजा आली. नक्कीच मॅच पाहायला मजा आली. 2 विकेटचं पतन झालंय. संजय जाधव आणि सुमित जाधव माघारी आले. ते नवीन फलंदाज गेलाय मैदानामध्ये विवेक जाधव. स्ट्राईक एंड वरती पाहतोय आकाश जाधव. सलामीला गेलेला खेळाडू अजून मैदानामध्ये आहे. गोलंदाज निघतोय अनिकेत पवार. मालदेवीकडून पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणार. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा 1 चेंडू. कशा पद्धतीने गोलंदाजी करणार पाहायचंय. सुंदर पटका कार्पेट पद्धतीने चेंडू खेचला. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. 2 धावेने दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि फलंदाज बाद होतोय. तिसरा धाव बसतोय अष्टविनायक तळदेव संघाला आणि सामना विजयी होतोय होम ग्राउंड वरती अमरज्योत मायनी संघ. होम ग्राउंड वरती खेळला अमरज्योत मायनी संघ. मी पहिल्याच म्हटलं होतं हाय व्होल्टेज मॅच आहे हा. ज्याला बीपीचा त्रास होता त्या फलंदाजांनी मॅच पाहू नये कारण चांगली फलंदाजी केली होती. ह्या फलंदाजासाठी टाळ्या वाजवायच्या. आकाश जाधव साठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. सर्व खेळाडूंना विनंती असेल ह्या खेळाडूसाठी टाळ्या वाजवा. काय लाजवाब बॅटिंग केले या खेळाडूनं आकाश जाधवनं. पहिल्या मॅच पासून हा खेळाडू खेळला. शेवटपर्यंत लढला. शेवटी मॅच गमवावी लागली. या खेळाडूला टाळ्या वाजवा. या खेळाडूसाठी नक्कीच पुढच्या मॅच साठी तुला आकाश खूप खूप शुभेच्छा असतील. सामना जिंकलाय मायनी संघानं. मायनी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक. यजमान संघ असला तरी होम ग्राउंड वरती खेळ